बघा 22 ग्राम ऑफ CO2 आर कॉम्प्रेस्ड isothermally and reversibly. Initial pressure of 100 kPa when the work is obtained to 1.2 kilojoule. Find the final pressure. काय फाइंड करायचं आहे? फायनल प्रेशर फाइंड करायचं आहे. CO2 आहे 22 ग्राम, कॉम्प्रेस झाला आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. इनिशियल प्रेशर आहे 100 kPa. व्हेन द वर्क ऑब्टेन्ड 1.2 किलोजूल. फाइंड द फायनल प्रेशर. काय फाइंड करायचं आहे? फायनल प्रेशर फाइंड करायचं बेटा. तर फायनल प्रेशर फाइंड करायचं असेल तर काय करावं लागेल? पहिले तुम्हाला एन कॅल्क्युलेट करून घ्या. एन बरोबर काय आहे तुमच्याकडं? आता किती ग्रॅम आहे बघा, W/M लिहावं लागणार आहे. आणि किती ग्रॅम आहे बेटा? तो 22 ग्रॅम आहे. आणि त्याचं मास आहे बेटा CO2चं मास बघा, हे 12 कार्बनचं, आणि 16 32 आणि 12 44. 44 ग्रॅम मोल का है बेटा? इनवर्स आहे. ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल, राहत आहे काय? मोल वर जात आहे. म्हणजे N इज इक्वल टू 0.5 मोल आहे बेटा. काय आहे? N इज इक्वल टू 0.5 मोल आहे. त्याच्यानंतर इनिशियल प्रेशर काय आहे? P1 बघा बेटा, P1 इज इक्वल टू किती आहे? 100 kPa आहे बेटा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट लक्षात द्या काय आहे तर. आता तुमच्याकडे काय काढायचं? तुम्हाला P2 काढायचा आहे. थोडस लक्ष द्या. कोण काढायचा आहे? P2 काढायचा बेटा तुम्हाला. कोण काढायचा आहे? P2. मग P2 काढायचा असेल तर काय करावं लागेल? P2 इज इक्वल टू काय काढायचं आहे तुम्हाला? P2. त्याच्यानंतर कोण आहे? वर्क किती आहे? वर्क 1.2 किलोजूल. जर याला कशात कन्वर्ट करून घेतलं बेटा? जूल मध्ये, तर काय होईल? W इज इक्वल टू 1200 जूल होईल बेटा ते, है ना. आता हे सर्व रूम टेम्परेचरला व्हायला बेटा, म्हणून टेम्परेचर किती घ्यायचा? टेम्परेचर 298 केल्विन घ्यायचं टेम्परेचर बेटा. 298 केल्विन. बघा मोल भेटला, प्रेशर भेटलं, आर राहिला तुमचा. आर काय आहे? आर इज इक्वल टू 8.314 किलो जूल के इनवर्स मोल इनवर्स. ओके, आता सर्व भेटले का बेटा? काय प्रॉब्लेम नाही. आता तुमच्याकडे फॉर्म्युला काय? W max इज इक्वल टू -2.303 nRT log बेस 10. थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे? P1 डिवायडेड बाय काय बेटा? P2. P1 डिवायडेड बाय काय? P2 आहे. आता तुमच्याकडं वर्क किती दिलंय? वर्क दिलंय बेटा 1200 जूल वर्क दिलंय. ओके, इज इक्वल टू पुन्हा काय आहे? आता लक्षात घ्या, -2.303 N किती दिला बेटा? 0.5 मोल दिलाय. त्याच्यानंतर आर किती दिलाय? आर चेक करा, 8.314 जूल के इनवर्स मोल इनवर्स. त्याच्यानंतर बेटा कोण आहे? इकडे लक्ष द्या. आता कोण आहे? T इंटू
298 केल्विन. थोडंसं लक्ष द्या, याला व्यवस्थित लिहून घ्यावं लागेल बेटा, याला थोडस व्यवस्थितच लिहून घ्यावं लागतंय हो. हा, आता राहिलंय काय तुमच्याकडं, लॉग बेस 10. लॉग बेस 10 याला व्यवस्थित थोडस घेऊ आपण लिहून. हा, लॉग बेस 10 काय बेटा, P1. आता P1 ची व्हॅल्यू काय आहे, 100 pKa आहे, डिवायडेड बाय P2. असं एवढं आहे बेटा. हे काय काय कट होतंय चेक करायच्यात. हा मोल कट होईल, इथला मोल कट होतो. आता इथला के कट होईल बेटा, इथला पण के कट होतो. त्याच्यानंतर इथला जूल राहतो, हा के. ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता जूलच राहील फक्त. मग काय होईल बेटा, आपण आता याला असं लिहून घेऊ शकतो बेटा, 100 pKa डिवायडेड बाय लॉग बेस 10 लिहायला विसरायचं नाही बेटा. आता मला सांगा कोण राहिलाय हा, आता P2 लिहून घेतो बेटा इथं, इज इक्वल टू, आता हा मायनस आहे ना, हा मायनसला मायनस लिहून घेतो, वर लिहितो हे 1200 जूल. 1200 काय आहे, जूल आहे. थोडस लक्ष द्यायचं. आता काय माहिती आहे का, -2.303 त्याच्यानंतर इंटू 0.5 इंटू 8.314 इंटू 298 जूल आहे बेटा. आता हा जूल आणि हा जूल काय झाला, कॅन्सल झाला. ओके, आता काय करा, याची वजाबाकी करून घ्या, याचा गुणाकार करून घ्या. याचा गुणाकार जर केला आपण, इथे लॉगरिथम आहे बेटा, 2.303 लिहिलाय, 0.5 लिहिलाय, 8.314 लिहिलाय बघा, आणि 298 लिहिलाय. ह्या सर्वांचं लॉगरिथम पाहिलं, उत्तर यायला 3.4548. ओके, आणि याचा अँटीलॉग येते बेटा 2849, आणि इथं त्याचं कॅरेक्टरिस्टिक 3 आलंय, म्हणून काय व्हायला बेटा, एवढा पॉईंट पुढे सरकला, म्हणजे 2849 एवढं काय यायला तुमचं उत्तर यायला. मग आता मला सांगा, इथं लॉग बेस 10 लिहिलाय, 100 pKa डिवायडेड बाय P2 आहे बेटा. ओके, तर येणारी व्हॅल्यू काय असणार आहे, 1200, इथं मायनस लिहायला विसरायचं नाही बेटा, इज इक्वल टू मायनस 1200 भागिले किती आला, 2849. किती आला, 2849 एवढा आला. आता पुन्हा हे 1200 घेतला, इथं 2849 घेतला, याचं जर उत्तर पाहिलं तर येतं बेटा किती, 62.35, आणि त्याचा अँटीलॉग येते बेटा किती माहितीये का, हे झाला लॉगरिथम, आणि त्याचा अँटीलॉग किती यायला, 0. म्हणजेच इथे लक्षात घ्या, लॉग 10 100 pKa डिवायडेड बाय P2 इज इक्वल टू येते बेटा उत्तर किती, 0.4203. 0.4203 येते बेटा. ओके, आता थोडंसं लक्ष द्या, इथे एक कॉन्सेप्ट आहे बेटा, ती कॉन्सेप्ट अशी आहे. पहिले काय करू, इथे एक रूल यूज होतो बेटा. कोणता रूल यूज होतो बघा, इथे मायनस आहे बघा. आता काय होतंय, थोडस 100, इथं 100 आहे बेटा, 100 pKa, 100 pKa डिवायडेड बाय P2 बेटा. थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. आता इज इक्वल टू काय होतं बेटा बघा, अँटीलॉग. आता लक्ष द्या, अँटीलॉग इन ब्रॅकेट, इथं काय आहे
मायनस 0 पॉईंट, इथं मायनस द्यायला विसरायचं, 0.4203 इथं +1 -1 हे लिहायला विसरायचं नाही बेटा. काय +1 -1. आता याचं जर आपण काय केलं माहितीये का, याचा जर आपण काय केली, वजाबाकी बेरीज केली तर येणारं उत्तर किती येतं माहितीये का तुम्हाला, इज इक्वल टू अँटीलॉग. तुमच्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये हे असं केल्याशिवाय उत्तर येत नाही बरं, बोर्डाच्या पुस्तकात दिलेलंच नाहीये हे. मी सांगेल तुम्हाला हे रूल यूज करायचा +1 -1चा. आणि ज्या वेळेस तुम्ही हे सॉल्व्ह करता बेटा त्यावेळेस आन्सर येतं याचं 0.0 येतं बेटा, थोडंसं लक्ष द्या. 0. किती येतं माहिती का, 5797 येते बेटा. काय ते 5797. आणि लक्षात घ्या इंटू हा 10⁻⁻1 राहतो. आणि याचा पाहायचा अँटीलॉग. काय पाहायचा, अँटीलॉग. याचा जर अँटीलॉग पाहिला बेटा तर अँटीलॉग किती येतं माहिती का, अँटीलॉग त्याचा चेक करा. त्याचा अँटीलॉग येतं बेटा, अँटीलॉग येतंय बघा 100 pKa डिवायडेड बाय P2 इज इक्वल टू मायनस येणार नाही. आता हा मायनस आणि हा मायनस काय होतो बेटा, जनरली हा काय होतो इथं आता कटून जातो, हा मायनस येणार नाही. इथं येतो बेटा काय माहितीये का, अँटीलॉग 0.0 किती येतं माहितीये का, 3799 येतो बेटा. काय तो 3799. आता लक्षात घ्या इथं जर P2 असा ठेवला आणि इथं काय घेतलं बेटा 100 pKa डिवायडेड बाय काय घेतला 0.3799. येणारा आन्सर आहे बेटा तुमचं 263.4 263.4 pKa. अशा पद्धतीने काय बेटा हा तुमचा प्रॉब्लेम आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुमच्या पुस्तकात दिलेलं सुद्धा नाहीये बेटा, थोडंसं लक्ष द्या. येणारा आन्सर तुमचं कसं येतं, हे कधी येतं माहितीये का, डायरेक्ट हे पुस्तकात दिलंय 0.3799. पुस्तकामध्ये तर 0.37 किती दिलंय 97 दिले, 99 येते बेटा हे आन्सर. लक्षात घ्यायचं खूप. हे जे आहे 0.3799 हे अँटीलॉग डायरेक्टच दिलाय, याचा अँटीलॉग पाहून हे +1 -1चा रूल तुम्हाला यूज करावा लागणार आहे. आणि अशा पद्धतीने हे आन्सर येते बेटा. चालते, तुम्हाला खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम बेटा. हा प्रॉब्लेम कधीही परीक्षेला विचारला नाही पण महत्वाचा आहे. ओके चालतंय, तर आपण पुन्हा एक नेक्स्ट प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.